तुम्ही ज्या घातलेल्या अटी आहेत ह्याच मोर्चाच्या मागण्या आहेत। पहिली मोठी अट तुमची काय आहे? 19च्या कर्जमाफीचा लाभ ज्यांना मिळालेला आहे त्यांना आता 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्यांना केवळ 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार। अध्यक्ष महोदय, पीक कर्ज दुसरं 2 लाख रुपयाचं पीक कर्ज आहे, ज्याला कर्ज आहे, मी काढलंय समजा, तर मी आधी 1.5 लाख भरायचे, मग 50,000 रुपयाचं अनुदान सरकार मला देणार। आता मधल्या काळात एवढी आपत्त्या शेतकऱ्यांच्यावर आल्या, शेतकरी कर्जबाजारी झालाय, त्याला एवढे पैसे कुठून भरता येणार? या एका अटीमुळे 36 लाख शेतकरी बाहेर जात आहेत या आपल्या कर्जमाफीच्या योजनेतनं। दुसरी अट काय? 25-26 आणि 26-27 या दोन्ही वर्षाचे कर्ज नियमित भरले असेल तरच प्रोत्साहनपर अनुदान मिळेल। म्हणजे 2 वर्ष तुम्ही रेग्युलर असला तरच प्रोत्साहनपर अनुदान मिळेल। अध्यक्ष महोदय, गेल्या वर्षी सरकारनेच सांगितलेलं की अतिवृष्टीमुळे आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कर्ज फेडणे शक्य झालेले नाही। मग अध्यक्ष महोदय, ही अट घालायची काय गरज होती? नैसर्गिक आपत्तीमुळे कर्ज भरता आलं नाही, ज्या शेतकऱ्याला मदत करण्याची इच्छा सरकारची आहे असं आम्ही मानतो, त्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या अटी घालून सरकार शिक्षा देण्याचं काम करते। अध्यक्ष महोदय, या अटीमुळे 15 लाख शेतकरी आणि जवळपास 7,000 कोटी रुपयांचा लाभ अडकणार आहे। म्हणजे शेतकरी 15 लाख बाहेर गेले। हजारो शेतकरी दुहेरी फटक्याचे या बळी पडत आहेत। ना कर्जमाफी ना प्रोत्साहनपर अनुदान। सरकार काय म्हणतं? ही कर्जमाफी ऐतिहासिक आहे। आता ऐतिहासिक अशी कोणती कर्जमाफी झाली आहे ज्यात लाखो शेतकऱ्यांना बाहेर ठेवतोय आणि आपण आपल्या योजनेला ऐतिहासिक म्हणतोय? ही अध्यक्ष महोदय, सावरकर साहेब, ही कर्जमाफी आहे का पात्रता परीक्षा आहे? आणि पात्रता परीक्षेत आता किती लिकेजेस आहेत तुम्हाला माहिती आहे। ज्याला सर्वाधिक मदतीची गरज आहे त्याला बाहेर ठेवायचं, हा काही न्याय योग्य नाही। शेतकरी संतप्त आहे। एल्गार अन्नत्यागाचा नावाने त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। या सगळ्या अटी तात्काळ रद्द कराव्यात। 19च्या कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा। 25-26, 26-27चे कर्ज नियमित भरण्याची अट रद्द करावी। 25-26 मधील थकीत पीक कर्जाचाही कर्जमाफीत समावेश करावा आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय विनाअट सरकार कर्जमाफी जाहीर करावी। अध्यक्ष महोदय, अशी आमची सरकारकडे मागणी आहे।